हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्षोंकर ब्लॉग्स. आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे फ्रायडे, सो वीकेंड वाईज जशा स्टार्ट झालेले आहेत. आणि मागे बघा वातावरण बघा किती छान आहे. असं वाटतं आता पाऊस येईल आणि यावेळेस असं वाटतं लवकरच मान्सून येण्याची शक्यता आहे, कारण की गरम तर खूप होतंय. आणि आता छान मस्त गार हवा झाली, वातावरण बघा किती छान आहे. सो आज फ्रायडे असल्यामुळे माझं थोडंसं काम लवकर झालेलं आहे. आणि आज मी छान असा एक एक्सपेरिमेंट करणार आहे. जसं मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं की मी गॅलरीमध्येच काही जे आहेत ते प्लांट्स लावलेले आहेत. त्याच्यामध्ये मी मिरच्या लावलेल्या आणि कोथिंबीर लावलेली. म्हटलं चला बघूया येतं आहे का. सो ते आलेलं आहे छान उगवून, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आज नंतर मी एक ग्रो बॅग ऑर्डर केली आहे ऑनलाईन ॲमेझॉनवरनं. तर त्याच्यामध्ये ते सगळ्या ज्या मिरच्या आहेत त्या ट्रान्सफर करणार आहे. तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्की शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर बघा छान मी गॅलरीत थांबली आहे. बघा किती छान असं वातावरण झालेलं आहे. मस्त असा वाटतं आता पाऊस पडेल. एकदम छान असा व्ह्यू बघा. मी तुम्हाला दाखवते इकडं गॅलरीमधनं. बघा किती छान ही फुलं बघा किती छान आहेत या साईडला. तर आता आहे शुक्रवार आणि आता आपण जेवायला बसलेलो आहे. तर जेवायला बघा मी काय बनवलेलं आहे. हे बघा हे फ्लॉवरचं कालवण बनवलं आहे. त्यानंतर इथं आंबा कट करून ठेवला आहे. आणि ह्या चपात्या मी काकूंकडून आणल्या आहेत, कारण की मी आज चपाती बनवली नाही आहे. तर तेवढ्या बाबतीत आमचे शेजारी आम्हाला खूप सहकार्य करतात छान प्रकारे. आणि मस्तपैकी बघा हे वांग्याचं वाव हे कालवण किती मस्त आहे, छान असं बनवलेलं आहे बघा काकूंनी. तर मी ते मागून आणलेलं आहे त्यांच्याकडनं. आणि इथं बघा गरम गरम भात केला आहे आणि मस्त दुपारचं आज आपण जेवण करणार आहे. आणि इथं बघा हे लोणचं आहे बघा. हे आमच्या सासूबाई आलेल्या आहेत, त्यांनी छान प्रकारे असं हे मस्त लोणचं बनवलेलं आहे कैऱ्यांचं. कैऱ्यांचं लोणचं आहे बघा, एकदम छान, इतकं मस्त टेस्टी झाले ना. त्याच्यामध्ये गूळ वगैरे टाकून थोडंसंच बनवलं, ते लगेच संपणार आहे. तर आता आपण जेवण करून घेऊया. आणि आज टाईम होता म्हणून आज आपण छान अशा ज्या मिरच्या आहेत त्या लावलेल्या आहेत आपल्या बागेमध्ये, म्हणजे आपले जे गॅलरी गार्डन आहे त्याच्यामध्ये. तर चला आता जेवण करून घेऊया मस्तपैकी. ते लाव ना ओंकार. हां ते ह्याने किती ऑर्डर केलंय. मी एकच सांगितलेलं ह्याला ऑर्डर करायला, एवढं ऑर्डर केलं. मेथी नाही, ती खराब झाली, ती परत लावायला पाहिजे. किती किलोमीटर किती आहे, सॉरी किती ह्याची ग्रो बॅग ही लेंथ किती किलोमीटरचे बघायचं. लेंथ आणि पाईप ह्याच्यातनं पाणी सोडायचं का फक्त सपोर्टसाठी? सपोर्टसाठी 3 फूट किंवा 1 फूट 1 फूट काय बघा. सुरुवातीला उन्हाळा लावू नका, ह्या बाजूला लावा, नंतर उन्हाळा. हां बरीच मोठी आहे. 3 फूट बाय 1 फूट. चांगल्या मिरच्या होतील. टोमॅटोचं झाड पण लावता येईल. बस करा एवढं बस झाली. तर आता ही ग्रो बॅग स्टेबल राहण्यासाठी हे साईडचे पाईप दिलेले आहेत आणि त्यात आपण लावून घेऊयात. तर या बॉक्समध्ये बघा मिरच्या लावलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या, किती छान अशा मिरच्या आलेल्या आहेत. आणि इकडे आली ही कोथिंबीर. आणि आता ह्या ज्या मिरच्या आहेत ना ह्या आपल्याला या ग्रो बॅग मध्ये लावायच्या आहेत. तर किती छान छान मिरच्या आल्यात बघा, छान छान. असू दे, पकड ना, पकड ना खाली असं. तर आता ही जी मिरचीची रोप आहेत बघा, ही आपण काय करू, काढून घेऊ आणि याच्यामध्ये लावायची आहेत बघा. त्या मिरच्या बघा किती छान सुंदर मिरच्या आलेल्या आहेत. सावकाश एकदम मुळं काढायची आहेत बघा, मुळं किती छान आलेली आहेत. बघू लावून बघूया. अजून बाकीच्या आलेल्या नाही आहेत, त्यानंतर ज्या ज्या मोठे मोठे आहेत ना ते त्यात सध्या लावून घेऊ आपण. मला वाटलं निघणार नाही, पण निघतंय फास्ट, एकदम फटाफट फास्ट. बाकीचं आता ह्या ज्या आहेत ह्या लवंगी मिरची आहे, नंतर थोडं ह्या लावून घेऊ. या साईडला माती पूर्णपणे सेट केलेली आहे बघा. काय करतोय
लावायचं होतं माझ्या हाताने माहिती का. विचारलं एक लावल्यानंतर. किती डिस्टन्स आहे बघ त्याच्यामध्ये, ह्याच्या आणि त्याच्यामध्ये. बरोबर मिडलला लावते, मिडलला लाव. शांत बसा. मला पण घे. झाड दाबलं बरोबर. घे मला. बस का वरच्यावर लावायचं असतं का, हे परत लाव. कुठं लावते? वाव, किती छान झालं. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मग अशी बघा एकदम मॉन्सून वाईब आलेला, म्हणजे असं वाटलेलं पाऊस पडेल की काय, पण छान असा सनसेट झालेला आहे. आणि गॅलरीतनं सनसेट इतका छान दिसतो ना खरं तर म्हणजे सांगू शकत नाही मी. बघा छान असा सनसेट झालेला आहे. पण खरा सनसेट तर आपल्याला सह्याद्रीमध्येच बघायला आवडतो. तो आपण बघतच असतो ट्रेक करता करता. तर हा सनसेट कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि आपल्या इंस्टाग्रामला पण नक्की फॉलो करा. बाय बाय.